इजिप्त एअरच्या विमानाचं अपहरण झालेलं आहे। अलेक्झांड्रियाहून केरोला इथं हे विमान जात होतं। सायप्रस विमानतळावर या विमानाचं अपहरण करण्यात आलंय। विमानातील काही प्रवाशांना सोडलेलं आहे। ब्रेकिंग न्यूज आहे, महत्त्वाची बातमी आहे। क्रू मेंबर्स आणि 5 जण अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत। इजिप्तच्या अलेक्झांड्रियावरून कैरोला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करण्यात आलंय। अपहरणकर्त्यांनी विमान सायप्रसच्या लर्नाका एअरपोर्टवर उतरवलंय। काही प्रवाशांना सोडण्यात आलं असून क्रू मेंबर्स आणि 5 जण अजूनही अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत। विमानात बॉम्ब असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते, तर अपहरणकर्त्यांनी पोलिसांना त्या भागातून दूर जाण्याचं आवाहन केलंय। सध्या सायप्रसच्या प्रशासनानं अपहरणकर्त्यांपुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवलाय। आपले प्रतिनिधी रमेश जोशी आपल्यासोबत आहेत। रमेशजी, काय सांगाल, विमान अपहरण झालं होतं, त्यातील क्रू मेंबर्स आणि 5 जण अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत। काही जणांना सोडण्यात आलेलं आहे, काय अधिक सांगाल? ज्योती, हे बघ, सायप्रस विमानतळावर हे जे अपहरण नाट्य रंगलेलं आहे हे अजून पूर्णतः संपलं नाही असं म्हणता येणार आहे। कारण आतापर्यंत जे आहे ते फक्त प्रवाशांना सोडण्यात आलंय, पण 5 प्रवासी असावेत हे, आणि क्रू मेंबर्सना अजूनही ओलीस ठेवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जे इजिप्त एअर जी कंपनी आहे त्यांच्याकडून, त्यांच्या ऑफिशियल्स कडून हे सांगण्यात येत आहे की हे जे प्रकरण जे आहे किंवा हे जे अपहरण नाट्य जे आहे हे जवळपास संपलेलं आहे। मात्र हे प्रवासी जरी उतरवले असले तरीही दहशतवाद्यांशी निगोशिएशन जे आहेत ते चालू आहेत, आणि जे प्रवासी ओलीस ठेवलेले आहेत ते प्रवासी परदेशी असल्याची माहिती आहे। त्यामुळे या प्रवाशांची सुटका झाली आहे किंवा नाही हे अजूनही अधिकृतरित्या समजलेलं नाही। पण हे जे अपहरण नाट्य आहे, काही दिवसापूर्वीच ब्रुसेल्सला झालेला हल्ला आणि त्यानंतर इजिप्तमध्ये हे झालेलं अपहरण नाट्य, यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाचा जो आहे तो धोका वाढलेला आहे। ज्योती, नक्कीच धन्यवाद रमेशजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। इजिप्तच्या अलेक्झांड्रियावरून कैरोला जाणाऱ्या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं। अपहरणकर्त्यांनी विमान सायप्रसच्या लर्नाका एअरपोर्टवर उतरवलंय। काही प्रवाशांना सोडण्यात आलं असून क्रू मेंबर्स आणि 5 जण अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत।